नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर मंडळी, राशन कार्ड धारकांसाठी आहे एक अपडेट. तर अपडेट कोणती, तर नीट लक्ष देऊन ऐका. अपडेट ही आहे की राशन कार्डसाठी नवीन नियम झालेले आहेत लागू, आणि तुम्ही त्या नियमाच्यासाठी पात्र आहात की नाही ते ताबडतोब तुम्हाला जाऊन पाहायचं आहे. कारण की खूप सारे नियम काढलेले आहे आता केंद्र सरकारने. कारण की त्या नियममध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला राशन कार्डचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला राशन कार्डचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. 2025च्या प्रारंभात सरकारने राशन कार्ड संबंधी महत्त्वपूर्ण नवे नियम लागू केलेले आहेत. यामध्ये काही नियमांमध्ये सुधारणा करून लाभार्थ्यांसाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अपात्र लाभ घेणाऱ्या लोकांवर अधिक नियंत्रण ठेवण्याचे पण प्रयत्न करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही राशन कार्ड धारक असाल किंवा नवीन अर्ज करण्याचा विचार करत असाल तर या नवीन नियमाची माहिती करणे खूप आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभावर थेट परिणाम होऊ शकतो. तर बघा मंडळी, तुम्ही जर नवीन अर्ज करत असणार तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला तर आपण त्या अगोदर बघूया राशन कार्डसाठी नव्याची पात्रता आणि अटी आणि महत्त्वाचे बदल कोणते करण्यात आलेले आहेत. राशन कार्ड मिळण्यासाठी सरकारने नवीन पात्रता अटी लागू केलेल्या आहेत. लाभार्थ्यांकडे स्वतःचे वैयक्तिक जनधन खाते असणे पण आवश्यक असून त्यास आधार क्रमांक व मोबाईल नंबर लिंक केलेला असणे बंधनकारक केलेले आहे. पण याशिवाय राशन कार्डची नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वैध आणि सक्रिय असावा, अन्यथा लाभ मिळू शकणार नाही. सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड राशन कार्डशी जोडणे म्हणजे लिंक आवश्यक करण्यात आलेले आहे, जेणेकरून लाभ घेणाऱ्या व्यक्तीची ओळख निश्चित करता येईल आणि अपात्र लोकांना लाभ घेण्यापासून रोखता पण येईल. आणि कसं आहे मंडळी, आता KYCचे तर खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडलेच आहे की KYC का बंधनकारक केलं आहे, पण जे नवीन राशन कार्ड काढत आहे त्यांना पण KYC करणे तेवढेच गरजेचे ठरणार आहे. तर मंडळी, याशिवाय आणखी काही नियम सरकारने काढलेले आहेत, पण आपण त्याच्यापासून अजून पण वंचितच राहणार आहोत का? बघा, राशन कार्डची नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वैध आणि सक्रिय असावा, अन्यथा लाभ मिळू शकणार नाही. संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड राशन कार्डशी जोडणे म्हणजे लिंक करणे आवश्यक करण्यात आलेले आहे, जेणेकरून लाभ घेणाऱ्या व्यक्तीची ओळख निश्चित करता येईल आणि अपात्र लोकांना लाभ घेण्यापासून वंचित करता येणार आहे. बघा, KYCची प्रक्रिया सक्तीची, अन्यथा लाभ बंद होण्याची काय शक्यता आहे. तर मंडळी, सरकारने राशन कार्डची KYCची प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे. पण पूर्वी अनेक अपात्र व्यक्ती चुकीच्या मार्गाने लाभ घेत होत्या, त्यामुळे ही प्रक्रिया सक्तीची करण्यात आलेली आहे. जर एखाद्या लाभार्थीची वेळेत KYC अपडेट केलेले नाही तर त्यांचे राशन कार्ड बंद होऊ शकते. ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा जवळच्या अन्नधान्य वितरण केंद्रावर पण जाऊन पूर्ण करू शकता. जर मंडळी तुमची KYC अजून व्हायची असेल तर KYC घरी बसल्या कशी करायची, मोबाईलवर कशी करायची, असे आपले खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. आता शेतकऱ्यांसाठी पण नवीन अटी काढलेल्या आहे केंद्र सरकारनं. तर त्या कोणत्या अटी आहे बघा. यापूर्वी 3 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना राशन मिळत असे, मात्र आता 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना राशन मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांचा हा लाभ मिळणार नाही आहे आणि गरजू कुटुंबांना जास्त प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध करून देता पण येणार नाही आहे. तसेच लाभार्थ्याला स्थायी उत्पन्नाचा स्रोत नसावा, म्हणजे जर कोणाची आर्थिक स्थिती सुधारली असेल तर KYC अपडेटनंतर त्यांचे नाव लाभार्थीच्या यादीतून ओळखता येणार आहे. सरकारने राशन वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल लागू केलेले आहेत. यामध्ये विना खाद्यार्थ पर्चेस स्लिप म्हणजे कोणाला राशन मिळणार नाही आहे. त्यामुळे लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे गरजेचे पण केलेले आहे.
याशिवाय कुटुंबातील कोणताही सदस्य अंगठा लावून राशन घेऊ शकतो. ही सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे. बघा आता तुमच्या जर फॅमिलीमध्ये 7-8 मेंबर असले आणि प्रत्येक माणसाला वेळ नाही राहत, तर पण कोणताही तुमच्या फॅमिलीतला मेंबर जाऊन राशन घेऊन येऊ शकते, ते पण थंबद्वारे. तर बघा गरिबी रेषेखालील म्हणजे BPL आणि अत्यंत लाभार्थी अन्यथा नियमित सुधारणा, याच्यातनी कोणती सुधारणा केली आहे केंद्र सरकारने? तर गरीब आणि गरजू कुटुंबांना अधिक मदत मिळावी यासाठी BPL गरीब आणि अत्यंत लाभार्थ्यांसाठी अन्नधान्य वितरणाच्या नियमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. सरकारकडून गरीब कुटुंबासाठी अतिरिक्त अन्नधान्य पुरवण्याचा विचार पण सुरू असून यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून नवीन योजना राबवण्याची शक्यता पण आहे मंडळी. तर आता बघा, सरकारी अन्नधान्य विभागाकडून अधिकृत माहिती पण घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला राशन कार्डच्या नव्या नियमाविषयी अधिकृत माहिती हवी असेल तर तुम्ही नजदीकच्या अन्नधान्य विभागाशी पण संपर्क साधू शकता, जिथे तुम्हाला नवीन नियमाची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. राशन कार्डचा लाभ कायम ठेवण्यासाठी वेळेत eKYC करण्याची पण अपडेट आवश्यक आहे. कागदपत्र सादर करणे आणि अन्य नवीन नियमाचे पालन करणे पण गरजेचेच आहे मंडळी. बघा, नव्या नियमाचा तुमच्या लाभावर कोणता परिणाम होणार आहे? तर बघा, 2025च्या राशन कार्ड नव्या नियमामुळे गरजू कुटुंबांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. अपात्र लाभार्थ्यांना यादीतून काढण्यात आल्याचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अधिक प्रमाणात धान्य मिळू शकेल. सरकारने या निर्णयाद्वारे लाभ वितरण अधिक पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. राशन कार्डची या नव्या बदलाची माहिती घेऊन वेळेत अपडेट मिळावीत आणि कोणत्याही अडचणी टाळाव्यात यासाठी केंद्र सरकारने हे नवीन नियम काढलेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला तर या व्हिडिओच्या माध्यमातून कळलेच असेल की सरकारने कोणते नियम काढलेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला अशीच नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. धन्यवाद.